धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. या विश्वामध्ये परमात्मा कशासाठी येतो? तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा या जगामध्ये अवताराला येतो. एकदा नाही तर अनेक वेळा परमात्मा या ठिकाणी अवताराला येतो. परमात्म्याचं येणं कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी आणि आपल्या भक्तांना संरक्षण देण्यासाठी परमात्मा या जगात येतो. दुसरी गोष्ट, देव आतापर्यंत किती वेळा आला? अनेक वेळा आला. कुणाकुणासाठी आला? तर अनेकांसाठी आला. पण प्रामुख्यानं 10 अवतार भगवंताचे सांगितले, हे कुणासाठी झाले? तर त्याचं उत्तर देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भारत देशामध्ये अनेक राजे झाले की ज्या राजांनी आपला भारत देश चालवला, ज्या राजांची आपल्या भारतावरती सत्ता होती, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अंबरीश नावाचा एक राजा होऊन गेला. मी अंबरीशपुरी नाही म्हणत बरं का, मी अंबरीश राजा म्हणतोय. लोक आजही आपल्या महाराष्ट्रातले असं म्हणतात की आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही. कोण म्हणतं झाला नाही? हा अंबरीश राजा कोण आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पुराणातलं त्या नगराचं नाव आहे पंखावती नगर. त्याला आज आपण बार्शी म्हणतो. बार्शी माहिती आहे ना? एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येते बारस. हा, त्याच नावावरनं पडलंय बार्शी. ते बरोबर आहे, एकादशीच्याच दुसऱ्या दिवशी द्वादशी येते, तिला आपण बारसही म्हणतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये पंखावती नगर पूर्वीचं आणि आताचं जे बार्शी आहे, जिथं भगवंताने पहिलं पाऊल ठेवलं ते अंबरीश राजासाठी. म्हणून मी म्हणतो, कोण म्हणतं महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही? महाराष्ट्र हा आधी आणि अनादी काळापासून संत प्रधान आहे. हे काही कमी आहे का महाराज? ही संत प्रधानतेची भूमिका या महाराष्ट्राने विश्वाला दिलेली आहे. आणि म्हणून अंबरीश नावाचा राजा आपल्या महाराष्ट्रात झाला. आणि महाराष्ट्रातल्या एका राजासाठी 10 अवतार परमात्म्याला घ्यावे लागले. त्या 10 अवताराचं वर्णन आपण पुढे करणार आहोत. अंबरीशीसाठी जन्म सोशिले, दृष्ट निर्दलिले. अनेक दुष्टांना परमात्म्याने त्या ठिकाणी संपवलं आणि आपल्या भक्तांचं रक्षण केलं. धर्माच्या रक्षणासाठी अधर्म हा संपवावा लागतो, म्हणून देव येत असतात. आजचा दिवस म्हणजे पर्व काळाचा दिवस आहे आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय सण आहे. आपल्या भारत देशाला 2 राष्ट्रीय सण आहेत. त्याच्यामध्ये आजचा दिवस जो आहे तो 15 ऑगस्ट, या वर्षीचा हा 15 ऑगस्ट 2025चा आजचा दिवस म्हणजे राष्ट्रीय सण. आणि पर्व काळाचा दिवस म्हणजे आजच्या दिवशी देव जन्माला आलेत हा एक. आज काय आहे? गोकुळाष्टमी आहे. म्हणजे काय? कृष्ण परमात्म्याचा असणारा जन्मदिवस आहे, परमात्म्याचा असणारा वाढदिवस आहे. माणसाचा वाढदिवस आपण किती उत्साहात साजरा करतो. अरे हा तर ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, या विश्वामध्ये हे जग ज्यांनी आपल्याला दाखवलं, अशा जगाच्या मालकाचा वाढदिवस आहे. त्याचं स्वागत नाही तुम्ही करणार? झोपलेत का काय सकाळी सकाळी? हे स्वागत परमात्म्याचं झालं पाहिजे. अरे तो येणार आहे आपल्याकडे, आणि तो येत असताना किती आनंद. अहो, सगळ्याला आनंद होतो परमात्मा येतो तेव्हा. आणि म्हणून 15 ऑगस्ट जरी असला राष्ट्रीय सण, म्हणून बघा हे 2 जे राष्ट्रीय सण आहेत ते आपण आपल्या भारताने साजरे केले पाहिजेत. सरकार सुट्टी देतं आपल्याला, पण लोकांना सुट्टी असली, लोक निघाली लोणावळ्याला महाबळेश्वरला. हे राष्ट्रीय सण, झेंडा पाहिला पाहिजे, झेंडा दिसला की वंदन त्याला केलं पाहिजे. आणि आजचा महत्वाचा दिवस म्हणजे पर्व काळाचा पर्व विशेष भागवत धर्मी. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. भारतीय संस्कृतीमध्ये 5 पर्व काळ सांगितले मुख्य. हे 5 उपवास भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक मनुष्याने करावेत असं आपली पुराणं सांगतात, असं आपली धर्मशास्त्र सांगतात. कोणता उपवास? पर्व विशेष भागवत धर्मी. एकनाथ महाराजांच्या भागवतामधली ही ओवी आहे. कारण वारकरी संप्रदाय प्रत्येक गोष्टीला पुरावा देतो आणि विज्ञानवादी जग आज पुरावा मागतं. जर कुणी पुरावा माझ्याकडे मागायला आलं तर त्याला हा पुरावा आहे, आणि ज्याच्याकडे पुरावा नसतो त्याला पुरावा. लोक पुरायलाच बसलेली आहेत ना, म्हणून पुरावा अगोदर दिलेलं कधीही चांगलं ना. विठ्ठल विठ्ठल. हा झाला एक भगवंताच्या जीवनाचा, म्हणजे भगवंताच्या आध्यात्मिक असणारे पर्व काळ. आणि अजून आपल्या एक देशाचं कौतुक करत असताना, कारण आज सगळ्यांच्या मनामध्ये देशाबद्दलचा एक वेगळा भाव जागृत होत असतो. हा देश तुमचा माझा, या साऱ्या भारतीयांचा, मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. हा हा
हा देश तुमचा माझा, हा देश तुमचा माझा, हा देश तुमचा माझा, हा देश तुमचा माझा. या साऱ्या भारतीयांचा, या साऱ्या भारतीयांचा, या साऱ्या भारतीयांचा, या साऱ्या भारतीयांचा. मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. मनात असू द्या सदैव वेद लावण्याचा. ही भूमी या संतांची, ही भूमी या संतांची, शूरांची अन वीरांची. शूरांची आणि वीरांची. मग काय उणे आम्हाला परवा नशे हो कशाची. मग काय उणे आम्हाला परवानगी गुणाची. जय हिंद गरजा बोला, जय हिंद गरजा बोला, जय हिंद गरजा बोला. जय हिंद गरजा बोला. हा बोल स्वातंत्र्याचा, हा बोल स्वातंत्र्याचा. आ हा 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 देश तुमचा माझा, या साऱ्या भारतीयांचा. मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. भारत माता की जय. ही कुणाची भूमी आहे? महात्म्यांनी सांगितलं ही भूमी या संतांची, ही संतांची भूमी आहे. शूरांची अन वीरांची, ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. मग काय उणे आम्हाला परवा नशे हो कशाची. म्हणून देशाच्या सीमेवरती जवान उभे आहेत, म्हणून आम्ही इथं सुरक्षित आहोत, म्हणून आम्ही कीर्तन करतोय. जय हिंद गरजा बोला, हा बोल स्वातंत्र्याचा. आ हा देश तुमचा माझा. असो, भारत मातेला वंदन केलं पाहिजे. आपल्या देशाला माता म्हटलं जातं महाराज. जगाचा अध्यात्माचा गुरु आपला भारत देश. जगाला मातृत्व या देशाने दिले. अहो जगाला नाही, भगवंताला सुद्धा मातृत्व ज्या देशाने दिलं तो आपला भारत देश आहे महाराज. म्हणून आपल्या देशाला माता म्हणतात. हे सामर्थ्य आपल्या भारताचं. आजच्या दिवशी भगवंताला आपला देश मातृत्व देतोय. आणि असा देव येतो कशासाठी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्भुतानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परमात्म्याच्या मुखातलं वाक्य गीतेमध्ये बोलत असताना गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या भारतावरती संकट येतं, ज्या ज्या वेळेस आपला धर्म संकटामध्ये सापडतो, त्या त्या वेळेस मी या धर्माच्या रक्षणाकरता इथं उपस्थित असो. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये